आपण फ्रेश होतो ना तर आहे ना साईडला आहे ना असं म्हणजे आंघोळी केल्याच्या नंतर आहे ना साईडला आपल्या मस्त ही असते म्हणजे सोप वगैरे असतो तर असं स्प्रे मारून मस्तपैकी क्लीन होतं कारण मग दुसरा कोणी आंघोळीला येतं ते घाण नाही राहत आणि वॉशरूम एवढं क्लीन करायची गरज नाही लागत. आणि बाय द वे आज माझी स्लीपर वॉश केले पूर्ण मस्तपैकी. हॅलो माय टू फॅमिली, गुड मॉर्निंग पुन्हा एकदा अगेन. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्स केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून. अँड देन बाय द वे आजचा दिवस कसं जाईल बघा. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे तर ताई फ्रेश होईल आता थोड्या टायमाने, मग आम्ही जाऊ तिथे जायचं तिथे. तर व्हिडिओ पूर्ण बघा मग माहीत पडेल. आणि बाय द वे तुम्ही कमेंट्स करताना खूप खूप मनापासून धन्यवाद. माझे व्हिडिओ बघता त्यांच्यासाठी खास करून स्पेशल. तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली सबस्क्रायबर आहात, प्लीज असं सपोर्ट करा ओके. आणि आता आज पूर्ण दिवसभराची रुटीन कशी असेल ते पूर्ण बघा. आपल्याकडे राहिलेत आता 3 दिवस. देवी कधी उठते तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. बरं नाही वाटत आहे आजारी, म्हणजे थोडं विकनेस आलं आहे तिच्या अंगामध्ये. एनिवे तडका मारते बघा. पहिल्यांदाच मम्मा बनवते पास्ता. तो ऑनियन गेला आणि तेजपत्ता, म्हणजे हा आपला आहे इंडियन स्टाईलमध्ये पास्ता. ते मम्माने टमॅटो पण टाकलेत. आपण थोड्या टायमाने पुन्हा येऊया. मसाले काय टाकणार आहे हा जर फेसवरती आहे ना मी वॅसलिन हे प्रिपेअर करतो. ॲक्च्युली फेस म्हणजे जेव्हा आपण आंघोळ घेतो किंवा तोंड वगैरे फेस वॉशने वॉश केल्याच्या नंतर ना ह्याच्याने बेनिफिट काय राहतं माहिती आहे का, तुमची स्किन आहे ना म्हणजे मुलायम राहते, सॉफ्ट राहते आणि थोडीफार शाईन करते. मी पूर्वीपासूनच वापरतो आहे ही गोष्ट. त्याचा मला नोटीस आहे चांगलं, म्हणजे काहीच नाही फक्त हेच बाबा बस ना, पावडर वगैरे काहीच नाही. निव्याचं ब्रँड आहे, खूप छान असतं निव्या. हा बॉडीसाठी लोशन किंवा काही तुम्ही वापरत असाल खूप चांगला. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. छोटे छोटे माहिती आहे मॉर्निंगला तुम्ही रात्रभर आपण झोपतो ना तर छोटे छोटेसे ना एकदम त्याच्यामध्ये ना म्हणजे घाण असते बेडला ओके. तर प्लीज कृपया करून मी तर झाडून घेतो व्यवस्थित. कारण की कसं असतं माहिती आहे का, नेक्स्ट तुम्ही आफ्टरनूनला झोपणार मग इव्हनिंगला झोपणार, असं करता करता ती घाण भरपूर होतं. मी क्लीन करतो फर्स्ट. त्याच्याने क्लीन केल्याने खूप बारीक बारीक जी घाण असते बेडवर पडलेली ती बेड पहिला मी सरळ करून घेतो असं. तिची डॉल बसली आणि बेड झाला आपला क्लीन मस्त. चला थोडे थोडे घरगुती मसाले टाकले आणि आता मॅगी मसाला टाकला. नाही सॉरी हे पास्ता मसाला. हा पास्ता गेला याच्यामध्ये. वाव मस्त यार, माझ्या जिभेला पाणी सुटलं आज. चला मग आज इंडियन फ्लेवरमध्ये पास्ता खाऊया मस्तपैकी. हा पास्ता आहे, तुम्ही पण या प्लीज. पास्त्याची टेस्ट बघतो. तिने आता सांगून घेतली. थांब बघ, हायकर हायकर. गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग, लव यू. हा पास्ता, थांब पास्ता पाहिजे. गुड मॉर्निंग बोलते हा तुम्हाला. गुंडल्ली एक मामाने गुंडल्ली, मामाने गुंडल्ली, गुंडल्ली मामाने गुंडल्ली. ही आमच्या घरापासून 5 मिनिटावरती आहे. देवी आहे म्हणजे मोठी देवी आहे तिथं बघा, तिथे पाठीमागे. तर आता आम्ही देवीची ओटी भरायला आले. मम्मी आहे आणि ताई आहे. हाय नागा, नारा पण सोबतच आहे. तिने तिची डॉल आणला नाही. डॉल दाखव तुझी डॉल. हां डॉल हा इथेच आहे. इथून 5 मिनिटावरती पण नसेल, 2 मिनिटावरती. आम्ही फर्स्ट टाईम आलो. चला आता ओटी वगैरे घेतल्या, आतमध्ये जाऊया. इथे जेवण आहे आणि सर्व जेवतात. आता आम्ही आतमध्ये जातो. ताई ओटी भरते. Drums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against
the shore. पाया करावं द्या बेबी, पाया पडा पहिला. Melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. Let the music guide you into an untouched paradise. बेबी पाया पड बाबू. कसा पडते पाय? काय करतं? काय करते? पप्पा टीव्ही लावतो ना, टिक्की लावतात ना. बायकांना आनंद होतो. किती छान आहे, भोजन वगैरे आहे इथे मस्तपैकी. मस्त वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं येऊन. ठीक आहे, आता आपण साईबाबाच्या पाया पडायला जाऊया. खूप छान. आता आम्ही साईबाबाच्या मंदिरामध्ये जातो. ठीक आहे, सुरुवातीला आपला नंदी आहे. वा, आणि हा साईबाबाचं मंदिर आपलं. गणपती बाप्पाच्या पाया पड. बोल गणपती बाप्पा. बोल वापस, गणपती बाप्पा मोरया मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. वाव, खूप छान आहे. मस्तपैकी अशी समिती. मस्त ना ताई? मस्त. मूर्ती पण छान आहे एकदम, डोळे पण छान आहे, काम पण मस्त केलं. खूप छान वाटते. आज मंदिरात आल्यावरती खूप बरं वाटलं. शांत आहे पूर्ण इकडे. बस जेवायला बसलो. उपवास आपण इथेच सोडूया मस्त मंदिरामध्ये. ना ना काय कर. छान मस्त एकदम सुंदर. आम्हाला आज इथे नैवेद्याचं जेवण ठेवलेलं सर्वांचं, लहान मुलांचं ते मोठ्या माणसांचं. पण आयुष्यामध्ये पहिल्यांदा आमचा भाऊ कुठेतरी जेवलाय बसून खाली. ते मस्त मस्त असं कुठे तो जेवत नाही, पण पहिल्यांदा तो जेवला आणि खूप छान होतं एकदम सुंदर सुंदर. आणि ऍक्च्युली देणगीबद्दल म्हणजे कसं आहे इथे माहिती विचारलं, 2011 पासून स्थापना झालेली आहे. तर 2011 पासून ही स्थापना झालेली आहे. ओके, आणि देणगीबद्दल जर असं काय द्यायचं असेल तर ते बोलले तुम्ही अगोदर अपडेट द्या, आपण नेक्स्ट इयरला बघू देवाच्या कृपेने. जर काय करायचं असेल तर नक्कीच ब्लॉग आहे. हां, फर्स्ट इयर आमचं होतं इथं. खूप छान. आणि मित्राला थँक्यू सो मच. मित्रांनी सांगितलं धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. कंटिन्यू करा ब्लॉगला स्टॉप करू का. चला आम्ही आमची जेव्हा नायरा चालते ना, ती मला खूप आवडतं ॲक्च्युली. बघा ताई बाजूला जरा बघा, तिचे जी कुले आहेत ना, कुले ते हलवते. बघा हां कसे हलवते ना कुले. हे बघा. चाल बेटा चाल, वॉकिंग कर. हे बघा. अरे वा. ॲक्च्युली फ्रूट्स वगैरे घेतोय कारण संध्याकाळी प्लॅन चालला आहे त्यांचा लहान पोरींना संवासनी करायचा. तर बघूया आता. आम्ही इथे जेवलो, पण हा ताईचा उपास आहे. साबुदाण्याची खिचडी ताईसाठी. गुड इव्हनिंग माय टू फॅमिली.
घर थोडं डस्टिंग करायचं, मीन्स नॉर्मल डस्टिंग करायचं. जसे की विंडोच्या काच तर मी डस्टिंग केलेल्या, आणि आज थोडे आरसे वगैरे आहेत आणि TV वगैरे असं नॉर्मल डस्टिंग करायचं, कारण की उद्या आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं पूजन. तर आज थोडीफार डस्टिंग करूया, जिथे जिथे अशी वाटते त्याप्रमाणे डस्टिंग करूया. तर आपण घेतल्या नाश्त्याला, आता अजून नाश्ता करायचा आहे, पण हे नॉर्मल स्नॅक्स असणार आहे. त्याच्यासाठी आपण घेतले साबुदाणा, मम्माने खिचडी बनवली, ताईंनी सॉरी, आणि योगर्ट आहे, आणि बाजूला एक फ्रूट्स आहे. या तुम्ही पण या, मस्तपैकी खूप छान. ॲक्च्युली योगर्टचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं ह्या साबुदाण्याच्या खिचडीसोबत. तुम्हाला आवाज पण भरपूर येते. चल, ॲक्च्युली समोर कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, ओके, त्याच्यामुळे आपण काच पुसून घेऊया. मस्त. ॲक्च्युली काचवरती काय होतं माहिती आहे का, आपली बाय आहे ना नाना बिचारी, तर पूर्ण काच आहे ना ती बिचारी खेळत राहते, म्हणून मी काच आता रोजच क्लीन होते आमची. सर्व डस्टिंग करून घेतो व्यवस्थित, फॅन पण घेतो करून. हे बघा इथे दिसते, काच जर नाही पुसली ना तर असे स्पॉट राहणार आणि मग काच खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी पुसूनच घेऊया. हे हॅलो माय यूट्यूब फॅमिली, नाना उठले. ॲक्च्युली नानाला मी गॅलरीमध्ये आणले, पण तुम्हाला विचार केला की समोर कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. लास्ट टायमाला आपल्या एका सबस्क्रायबरने कमेंट्स केलेली, दादा कुठे काम चाललं आहे, काय कसं काय. मी तुम्हाला सांगितलं की ईमेल ID सेंड करा, त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेल्स सांगेन. एनिवे, पण मी तुम्हाला थोडं झूम आउट करून दाखवतो. हे बघा इथे प्लॅटफॉर्म आता टाकलेला आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला खरं सांगू, दिवाळीच्या नंतरला इथे रेट हाय होऊन जाणार आहे, त्यांनी मला सांगितले, ओके. तिकडे आपले कंस्ट्रक्शनचे काम करणारे स्वतः मालक पण उभे राहतात, त्या साईडला आहे, त्यांचं नाव पिंट्या शेट आहे. रोडच्या समोरूनच बघा इथे हा प्रोजेक्टचं काम. हां हे बघा, आय होप तुम्हाला नंबर दिसतच असेल. तर प्लीज गाईज, जर तुम्हाला असं वाटतं इन्व्हेस्टमेंट करावं तर तुम्ही इकडे करू शकता. नंबर काय आहे ते पण सांगतो, 8976331331, ओके. कॉन्टॅक्ट्स करून तुम्ही येऊ शकता. माझं नाव सांगा, आणि जर तुम्ही इथे आलात, रोडवरतीच तुम्हाला व्ह्यू बघायला, बघा रोडच आहे आपल्यासमोर. जर तुम्ही इथे आला तर आपण A विंगमध्ये राहतो, 6th फ्लोअरवरती. तुम्ही घरात या, माझ्या व्हिजिट करा मस्तपैकी, आणि व्हिजिट केल्यावरती तुम्ही त्यांना सांगा माझं नाव सागर शिरकर करून मी आलो, त्यांचं चॅनल आहे, ओके. तर हे त्यांचं काम चाललं आहे. इथे पूर्ण प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायला भेटेल आल्याच्या नंतरला, स्वतः आल्यावरतीच माहीत पडणार. तर चला आतमध्ये जाऊया आपण आता. हॅलो माय टू फॅमिली, गुड मॉर्निंग, ओके. तर बाय द वे, ॲक्च्युली रात्री काय झालं माहिती आहे का, मला शूटच करायला नाही भेटलं, लाईटच पूर्ण गेली यार. जसं की तुम्ही बघितलं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. ॲक्च्युली जी आमची म्हणजे तिथे मेन कॅबल्स आहे समजा, तर कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, तिथून मधून कुठून तरी आहे. तुम्हाला खरंच जनवल सांगतो की रात्री म्हणजे फर्स्ट टाईम झालं, रात्री एवढे तास लाईट गेली. लहान पोरं घरामध्ये, एक तर सण चालू आहे, कार्यक्रम पण चालू होता. एनिवे, पण सोसायटीच्या मेंबरने आणि काही लोकांनी सर्वांनी हेल्प वगैरे करून थँक्यू सो मच मनापासून सर्वांना. आणि रात्री मी 12च्या नंतर ऑलमोस्ट 1 ते 1:30च्या सुमारामध्ये मी बाहेरच होतो. सिक्युरिटीना माहिती आहे ती स्टोरी, आणि आले ना त्यांनी सांगितलं की तिथं मेन जी लाईन आहे आमची तिथे थोडंफार क्लीन वगैरे करून घ्या, लेटर द्या. आणि हां, आमचे जे बिल्डर्स आहेत त्यांना रिक्वेस्ट करून आम्हाला बोलायचं आहे की आता जो कंस्ट्रक्शनचं काम चाललं आहे ॲटलिस्ट 3 इयर्स काहीतरी असेल, तर ती जी कृपया करून ती जी मधी लाईन असते ती साईडला घेऊन काम असू दे चालू, कॅरी ऑन होते. आम्हाला पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. फर्स्ट थिंग कसं आहे माहिती आहे का, की त्यांनी सांगितलं म्हणजे जो लाईटवाला मेनवाला होता, ओके, मेन आलेले सर, त्यांनी सांगितलं करून इथे तुम्ही प्लीज जी मधी लाईन आहे ती साईडला घेऊन, आपल्याला मी विचारलं त्यांना तर ते बोलले अशी साईडला घेऊन करून तुमचं होईल. कारण कसं आहे बोलतो, जी मेन कॅबल्स असते तिला सारख्यांदा तुम्ही म्हणजे खराब होते आणि सारख्यांदा रिपेअरिंग करण्याने काय होते माहिती आहे का, त्यांनी सांगितलं की ती खराब होण्याची शक्यता असते. ओके, तर साईडला घे. जसं की माणसाची एकदा बॉडीमध्ये समजा काय डॅमेज केला तर पार्ट सारख्यांदा ओपन केल्याने कसं डॅमेज होतं त्याच प्रकारे असतं ते. ओके, एनिवे ते सांगितलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच अँड सहकार्य केल्याबद्दल थँक्यू सो मच. गाईज, डू यू लाईक दिस व्हिडिओ, सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. व्हिडिओ स्टॉप करायच्या अगोदर सांगतो, त्यामुळे मला हे व्हिडिओ शूट करायला भेटलेच नाही कारण आपल्याकडे लाईटच नव्हती, मला भरपूर शूट करायचे होते. एनिवे, आज आपला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा बघा. ओके, बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग. लव यू माय यूट्यूब फॅमिली.